सामाजिक घटकांसाठी योजना राबवून त्यांना सक्षम करणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे. सर्व सामाजिक घटकांसाठी योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बुलढाणा येथे दिली. महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत बुलढाणा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. यावेळी विविध विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्राचे सरकार हे देणार आहे, घेणारं नाही. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विविध योजना आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विकास कामात खोडा आणणाऱ्या लोकांना महाराष्ट्राची जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वासही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यात सर्वसामान्यांसाठी योजना आणत असताना इतर योजनेचा निधी वळवला जात नाही. ज्या योजनेचा निधी त्याच योजनेवर खर्च केला जातो. शिवाय लाडकी बहीण योजना ही 5 वर्षे अविरत चालू राहील. त्या दृष्टिकोनातून निधीचा नियोजन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी यावेळी सांगितली. महिला उच्च शिक्षणापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून राज्य सरकारने महिलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णयही घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा व उद्योजकांचा सन्मान मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. तुम्ही दिलं नाही पण आम्ही द्यायला लागलो, कारण तुम्हाला घेण्याची सवय होती. त्यामुळे तुम्ही दिलं नाही, आम्हाला देण्याची सवय आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद आला पाहिजे, सुख आणि समृद्धी आली पाहिजे म्हणून आम्ही काम करतोय. तिथे सहकार्य करायचं सोडून विरोध करून योजना बंद पाडण्याचं पाप आपण करताय. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे सर्व हिशोब माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ तुम्हाला हिशोब दिल्याशिवाय आणि तुमच्याकडून हिशोब घेतल्याशिवाय आणि तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्ही या प्रसंगी सांगतो.